आपलं शहर आता स्मार्ट होतंय. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, मी श्वेता अंकले. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आता एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. आशा, विश्वास आणि हमी यांचा मोदींकडून पुनरुच्चार. इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरूच. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेस प्रारंभ. महाराष्ट्र एकीकरण समितीचा जयघोष घुमला. हुबळी येथे विद्यार्थिनीची कॉलेजमध्ये भोसकून हत्या. सांग भलमधून मिळते वर्षभराची ऊर्जा. युवा समितीच्या बैठकीत समिती उमेदवारांच्या विजयाचा निर्धार. हिटनी चेकपोस्टवर 10.5 लाख रुपये जप्त. जीतो संस्थेतर्फे यूपीएससी परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शन. 3 राज्यातील पोलिसांची संयुक्त सीमा बैठक संपन्न. या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी? सगळेच गायब. म्हणूनच बीएससी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी. जर तुम्ही आमच्यापेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा. बीएससी द टेक्सटाईल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती साडी, लेडीज वेअर, मेन्स वेअर, किड्स वेअर, तेही सर्वात कमी किमतीत. बीएससी द टेक्सटाईल मॉल, तिलकवाडी, बेलगावी. आता पाहूया सविस्तर बातम्या. आसाममधील बोरपुडा येथील निवडणूक प्रचार सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या 3 वर्षाच्या कारकिर्दीचे वर्णन आशा, विश्वास आणि हमी अशा 3 शब्दांमध्ये केले. येथील बोरपुडा मैदानावर निवडणूक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. मोदी 3 मतदारसंघातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येथे आले होते. यात बारपेटा येथील आसाम गण परिषदेचे उमेदवार फणीभूषण चौधरी, कोकराझारमधील लिबरल उमेदवार जयंत बसुमातारी आणि गुवाहाटीमधील भाजप उमेदवार बिजुली कलिता मेधी यांचा समावेश आहे. यावेळी पंतप्रधान म्हणाले की ईशान्य भाग हा मोदींच्या गॅरंटीचा साक्षीदार आहे, कारण काँग्रेसने या प्रदेशाला फक्त समस्या दिल्या होत्या, पण भाजपने तेथे संभाव्यतेचे स्रोत निर्माण केले आहेत. काँग्रेसने बंडखोरीला प्रोत्साहन दिले, पण मोदींनी लोकांना सामावून घेत प्रदेशामध्ये शांतता प्रस्थापित केली, असेही मोदी म्हणाले. इराणमध्ये स्फोटांची मालिका सुरूच. इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असून इराणने गेल्या आठवड्यामध्ये त्यांच्या हद्दीतून इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला चढवला होता. इराणने इस्रायलवर 300हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागली. मात्र इराणचा हा अनपेक्षित हल्ला रोखण्यात यशस्वी झाल्याचे सांगत इस्रायलने आपल्या हवाई दलाचं कौतुक केलं आहे. इराणने सोडलेले 300हून अधिक ड्रोन आणि क्षेपणास्त्र इस्रायल आणि मित्र राष्ट्रांनी नष्ट केल्याचं इस्रायलनं सांगितलं होतं. इराणने रविवारी पहाटे 170 ड्रोन, 30हून अधिक क्रूज क्षेपणास्त्रे आणि 120हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे सोडली होती. आता इराणच्या या हल्ल्याला इस्रायलने प्रत्युत्तर दिलं आहे. इराणच्या वृत्तसंस्थेने दावा केला आहे की इसाफहान शहरामध्ये मोठे स्फोट झाले आहेत. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दावा केला आहे की हा इस्रायलने केलेला हल्ला होता. इराणच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर आज इस्रायलने इराणवर क्षेपणास्त्र डागून त्यांना प्रत्युत्तर दिल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेस प्रारंभ. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या उत्सवाला आज शुक्रवारी सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यात देशातील 19 राज्ये व 2 केंद्रशासित प्रदेशांमधील 102 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरू झाले आहे. बस्तर आदी नक्षली भागासह संवेदनशील मतदारसंघांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 16.63 कोटी मतदार 1.87 लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावू शकतील. सर्व मतदान केंद्रांवर चोख व्यवस्था करण्यात आली असून 18 लाख कर्मचारी मतदान प्रक्रियेचा कारभार सांभाळतील. या टप्प्यामध्ये 134 महिलांसह 1625 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी गेली 2 वर्षे केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रचंड मेहनत घेतली आहे. मतदारांना मतदानावेळी कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता देखील घेण्यात आली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचा जयघोष घुमला.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार महादेव पाटील यांच्यासाठी निघालेल्या भव्य फेरीने मराठी शक्तीचे पुन्हा एकदा दर्शन घडले। बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून निघालेल्या भव्य फेरीने महादेव पाटील यांच्या पाठीशी जनसागर उभा असल्याचं दिसून आलं। या माध्यमातून मराठी जनतेचे मनोगतच व्यक्त झाल्याची प्रतिक्रिया उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली। यावेळी शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष रणजित चव्हाण पाटील, रमाकांत कोंडुस्कर, प्रकाश मरगाळे, माजी आमदार मनोहर केणेकर, RM चौगुले आणि इतर सदस्य उपस्थित होते। धर्मवीर संभाजी चौकातून बैलगाडीच्या सहाय्याने जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य फेरी काढण्यात आली। ढोल, ताशे तसेच भगवे ध्वज हाती घेऊन हजारो कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले होते। विशेष म्हणजे महिलांचा देखील सहभाग लक्षणीय होता। बेळगाव शहरासह तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो मतदारांनी महादेव पाटील यांना आपला पाठिंबा व्यक्त केला आहे। हुबळी येथे विद्यार्थिनीची कॉलेजमध्ये भोसकून हत्या। हुबळी येथील एका महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या कॉलेज आवारातच भोसकून खून करण्यात आल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। विशेष म्हणजे CCTVच्या माध्यमातून हा सर्व प्रकार व्हायरल झाला आहे। हुबळी धारवाड महानगरपालिकेतील काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरेमठ यांच्या मुलीचा महाविद्यालयात दिवसा ढवळ्या निर्घृण पद्धतीने खून करण्यात आलाय। ते दोघेही एकाच महाविद्यालयात शिकत होते। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फैयाज वय 23 नामक आरोपीने 21 वर्षीय नेहा हिरेमठचा खून केला आहे। आरोपी बेळगाव जिल्ह्यातला असून त्याचे कृत्य महाविद्यालयातल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। नेहाचा पाठलाग करून फैयाजने तिची हत्या केली आणि त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याला तात्काळ पकडण्यात यश आलं। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। सांग भलं मधून मिळते वर्षभराची ऊर्जा। कर्नाटक बेळगाव सीमा भागातील लोक ज्योतिबा चैत्र यात्रेसाठी तर 125 किलोमीटर अंतरावरून पायपीट करून डोंगराची वाट चालतात। येताना ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा जयघोष करत तोंडामध्ये देवाचं नामस्मरण करत जी ऊर्जा मिळते ती वर्षभर त्यांच्यात राहते। चैत्र यात्रेसाठी 15 दिवसांची रजा सुट्टी काढून ही मंडळी चैत्र यात्रेसाठी आवर्जून येतात। ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा जयघोष करत ज्योतिबा डोंगर येथील चैत्र यात्रेसाठी बेळगाव कर्नाटकातील सासनकाठ्या बैलगाडी घेऊन आज कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाल्या। 128 किलोमीटरचा त्यांचा हा पायी प्रवास पूर्ण होणार असून 24 एप्रिलपर्यंत त्यांचा मुक्काम ज्योतिबा डोंगरावर असेल। यंदा उन्हाचा कडाका असल्याने पहाटे 3 वाजता या मंडळींचा पायी प्रवास सुरू होतो। तो सकाळी 8:30-9 वाजेपर्यंत थांबतो। त्यानंतर जेवण करून विश्रांती घेतली जाते। परत सायंकाळी 4 वाजता पायपीट सुरू होते आणि सायंकाळी 7 वाजता मुक्कामाच्या ठिकाणी विश्रांती घेतली जाते, अशी त्यांची दिनचर्या आहे। युवा समितीच्या बैठकीत समिती उमेदवारांच्या विजयाचा निर्धार। महाराष्ट्र एकीकरण युवा समितीची महत्त्वपूर्ण बैठक युवा समिती कार्यालय कावळे संकुल येथे अंकुश केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार श्री महादेव पाटील व श्री निरंजन सरदेसाई यांच्या प्रचारार्थ सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे व समितीला भरघोस मतदान करून आपले अस्तित्व अबाधित राखावे असे आवाहन करण्यात आले। यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, खजिनदार विनायक कावळे, सूरज कुडुसकर आदी उपस्थित होते। सरचिटणीस श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक व स्वागत केले। चिटणीस प्रतीक पाटील यांनी आभार मानले। हिटनी चेकपोस्टवर 10.5 लाख रुपये जप्त। हिटनी गुरुवारी चेकपोस्टवर 10,50,000 रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये सर्वत्र चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत। त्या ठिकाणी परराज्यातून येणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे। हिटनीतील चेकपोस्टवर एका वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 10,50,000 रुपयांची रक्कम सापडली। सदर रकमेबाबत संबंधिताकडे कागदपत्रांची विचारपूस केली असता त्यांनी समर्पक उत्तर न दिल्याने जप्तीची कारवाई करण्यात आली। जितो संस्थेतर्फे UPSC परीक्षा तयारीसाठी मार्गदर्शन। जीवनात स्पर्धात्मक परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी विशिष्ट ध्येय बाळगणे महत्त्वाचे आहे, असे मत वरिष्ठ IPS अधिकारी जितेंद्र खणगावी यांनी व्यक्त केले। जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या वतीने UPSCची तयारी या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमामध्ये ते बोलत होते। बुधवारी बेळगाव येथील गोगटे कॉलेजच्या KK वेणुगोपाल हॉलमध्ये कार्यक्रम झाला। पुष्पक हनुमन्नावर यांनी जितो शैक्षणिक कर्ज सुविधेची माहिती दिली।
वीर धवल उपाध्ये यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कुंतीनाथ कलमणी यांनी प्रास्ताविक केले. अशोक कटारिया यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. भूषण मोहिरे यांनी आभार मानले. 3 राज्यातील पोलिसांची संयुक्त सीमा बैठक संपन्न. लोकसभा निवडणूक शांततेत व पारदर्शकपणे पार पडावी यासाठी महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक पोलिसांची संयुक्त सीमा गुंडे बैठक गुरुवारी बेळगावमध्ये पार पडली. निवडणूक काळामध्ये तिन्ही राज्यामध्ये विशेषतः सीमावर्ती भागामध्ये केल्या जाणाऱ्या दैनंदिन कारवाईच्या माहितीची देवाणघेवाण करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. उत्तर पोलीस परिक्षेत्रातर्फे या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला बेळगाव उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विकास कुमार विकास, कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, गोव्याचे पोलीस महानिरीक्षक ओमवीर सिंग बिश्नोई, बेळगावचे पोलीस आयुक्त इडा मारबन्यान, पोलीस उपायुक्त रोहन जगदीश आदी उपस्थित होते. बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विरामाची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा स्मार्ट न्यूज. Biggest festive offers, इन सभी ऑफर्स में बेस्ट प्राइस मिलेगी, इसकी क्या गारंटी? सब गायब, इसीलिए BSC देता है लोएस्ट प्राइस गारंटी. अगर आप हमसे कम दाम में सेम कपड़ा कहीं और से खरीदते हैं तो खरीदी हुई कीमत के फर्क की दुगनी धनराशि हमसे पाइए. BSC द टेक्सटाइल मॉल से खरीदिए अपनी पसंदीदा साड़ी, लेडीज वेयर, मेंस वेयर, किड्स वेयर और यहाँ तक की होम फर्निशिंग भी, और वो भी सबसे कम कीमत में. BSC द टेक्सटाइल मॉल, तिलकवाड़ी, बेलगावी. विरामानंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात पुढची बातमी. 2021 मधील बेळगाव लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मंजूर झालेल्या अनुदानाचा गैरवापर केलेल्या तत्कालीन तहसीलदार आणि शिरस्तेदारांसह कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा न्यायालयामध्ये या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्यात येतील, असा इशारा माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी दिला आहे. याबाबत कर्नाटक सरकारचे मुख्य सचिव रजनीश गोयल यांना पत्र पाठवले आहे. या पत्राची प्रत बेळगाव जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि प्रादेशिक आयुक्तांना पाठवण्यात आली आहे. काहेरच्या न्यूरो फिजिओथेरपीतर्फे कार्यशाळा सुरू. KLE हायर एज्युकेशन अँड रिसर्चच्या इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी विभागातर्फे न्यूरो फिजिओथेरपीतर्फे बुधवारपासून कार्यशाळा सुरू झाली आहे. या कार्यशाळेमध्ये स्ट्रोक व त्यावर नियंत्रण यावर माहिती देण्यात येणार आहे. प्राचार्य डॉक्टर संजीव कुमार, डॉक्टर जेबा चैत्रा, विभाग प्रमुख डॉक्टर RV धारवाडकर आणि डॉक्टर नेहा मुल्ला सहाय्यक प्राध्यापकांनी या कार्यशाळेचे नियोजन केले आहे. कार्यशाळेमध्ये 30 विद्यार्थ्यांचा सहभाग दर्शवला आहे. RTE अंतर्गत शहरातील 8 शाळांमध्ये अर्ज. शिक्षण हक्क कायदा अंतर्गत खासगी शाळांच्या शिक्षण संस्थांमध्ये राखीव असलेल्या 25% जागांसाठी 22 मार्चपासून अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील 41 तर शहरातील 8 शाळांमध्ये RTE अंतर्गत अर्ज दाखल करता येणार आहेत. त्यामुळे पालकांनी शिक्षण खात्याच्या संकेतस्थळावर जाऊन माहिती घ्यावी आणि ऑनलाईन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन शिक्षण खात्यातर्फे करण्यात आले आहे. याचा लाभ घेत लाखो विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठित शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे. मात्र कर्नाटक सरकारने लागू केलेल्या नवीन नियमांमुळे RTE प्रवेश प्रक्रियेला गळती लागली आहे. घरपट्टीसाठी माजी नगरसेवकांचे निवेदन. शहरातील घरपट्टीच्या समस्येच्या सोडवणुकीसाठी आता माजी नगरसेवक संघटना मैदानात उतरली आहे. गुरुवारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महसूल उपायुक्त गुरुनाथ दड्डे यांची भेट घेतली. घरपट्टीचे चलन वितरण सुरळीत व्हावे, शिवाय घरपट्टीवरील 5% सवलतीला मुदतवाढ मिळावी, अशी मागणी करण्यात आली. 7 मे नंतर समस्या सुटली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला. माजी महापौर शिवाजी सुंटकर तसेच माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष दीपक वाघेला, संजीव प्रभू, माजी नगरसेवक शिवनगौडा पाटील यांनी यावेळी घरपट्टीबाबतची समस्या मांडली. महानगरपालिकेच्या चुकीमुळे नागरिकांना 5% सवलतीचा लाभ घेता आलेला नाही, त्यामुळे सवलतीला मुदतवाढ द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. दिव्यांगांच्या फेरीतून शहरामध्ये मतदान जागृती. जिल्ह्यात सुमारे 56,000 दिव्यांग मतदार आहेत. राज्यात सर्वाधिक दिव्यांग मतदार जिल्ह्यामध्ये असून 7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सर्व दिव्यांगांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी केले.
निवडणूक आयोग, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत, जिल्हा स्वीप समिती, महापालिका, महिला व बालविकास खाते यांच्यातर्फे गुरुवारी सकाळी मतदान जागृती फेरी काढण्यात आली. दिव्यांग आणि 85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरातून मतदान करता येणार आहे. 25 एप्रिल आणि 26 एप्रिल रोजी अशा मतदारांना घरातून पोस्टल बॅलेट पेपरच्या द्वारे मतदान करता येणार आहे. त्यामुळे सर्व दिव्यांगांनी प्राधान्याने मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी पाटील यांनी केले. जय भीम युवक मंडळातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा असा मूलमंत्र दिला. त्यांच्या कार्याची कास आजच्या पिढीने धरली पाहिजे असे मत ॲडव्होकेट विद्या लक्कोळे यांनी व्यक्त केले. कडोली येथील आदर्श नगरातील जय भीम युवक मंडळातर्फे बुधवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम झाला. त्यावेळी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. रवी शिंगे अध्यक्षस्थानी होते. ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे यांनी प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. रमेश हितलमणी यांनी सूत्रसंचालन केले तर दत्ता सुतार यांनी आभार मानले. जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उद्या पाणी पुरवठ्यामध्ये व्यत्यय. जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे उत्तर विभागात 2 दिवस पाणी पुरवठा ठप्प ठेवण्यात आला होता. गुरुवारी ग्लोब थिएटर जवळ जलवाहिनीला गळती लागल्याने दक्षिण भागामध्ये दिनांक 20 रोजी पाणी पुरवठा ठप्प राहणार असल्याची माहिती L&T कंपनीने दिली आहे. राणी चन्नम्मानगर परिसर, टिळकवाडी, नानावाडी, वडगाव, शहापूर, हिंदवाडी, माझगाव, ब्राह्मणनगर, गोगूरनगर, हुलबुट्टे कॉलनी, SPM रोड, संत सेना रोड, जैन बस्ती, चिदंबरनगर, अनगोळ, मृत्युंजय नगर, गाडेमार्ग, ओमनगर, जुना धारवार रोड, शास्त्रीनगर, समर्थनगर या भागामध्ये दिनांक 20 रोजी पाणी पुरवठा होणार नाही. ग्रामीण भागामध्ये उद्या वीज नाही. वीज उपकेंद्रात दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने ग्रामीण भागामध्ये उद्या शनिवार दिनांक 20 रोजी सकाळी 10 ते 4 या वेळेमध्ये वीज पुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे. रंगदोळी, तुमरगुद्दी, सोमनट्टी, कबलापूर, चंदूर, खणगाव, KH, खणगाव, BK, अष्टे, मुचंडी, कलखाम या गावामध्ये शनिवारी वीज नसेल. ग्राहकांनी सहकार्य करावे असे आवाहन हेस्कॉमने केले आहे. स्मार्ट सिटी अभियंतापदी लक्ष्मी निपाणीकर. अधीक्षक अभियंता म्हणून अनेक वर्षे सेवा बजावलेल्या लक्ष्मी निपाणीकर यांची आता बेळगाव स्मार्ट सिटी योजनेचा मुख्य तांत्रिक अभियंतापदी नियुक्ती करण्यात आली आहे. 3 महिन्यांपूर्वी त्यांची महापालिकेतून बदली करण्यात आली होती, पण त्यांना अन्य कुठेही जबाबदारी देण्यात आली नव्हती. अखेर सरकारने त्यांच्यावर बेळगाव स्मार्ट सिटीच्या मुख्य तांत्रिक अभियंतापदी नियुक्ती केली आहे. मात्र लोकसभा निवडणुकीनंतर त्या पुन्हा महापालिकेतच अधीक्षक अभियंता म्हणून रुजू होतील असे सांगण्यात येत आहे. ऑटोनगरमधील कंपनीची फसवणूक, 3घांना अटक. ऑटोनगरमधील TCI कंपनीचे सुमारे 32 लाख रुपये परस्पर आपल्या बँक खात्यामध्ये जमा करून घेतलेले दोघे व त्यांना मदत करणारा 1 जण अशा एकूण 3घांना गुरुवारी माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. अन्य 2 जण फरारी असून पोलीस त्यांच्या शोधात आहेत. प्रदीप राम दुलारे सिंग वय 30, संजय कुमार श्रीयुत यादव वय 43 दोघेही राहणार उत्तर प्रदेश व कमलेश योगेंदर ठाकूर वय 49 राहणार बिहार अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर सौरभ नरेंद्र मिश्रा आणि देवेंद्र दलबीर फरारी आहेत. लवकेश कुमार यांनी या प्रकरणी 4 एप्रिल 2024 रोजी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा, गुकेशची 2ऱ्या स्थानी घसरण, विदितला नमवत, नेपोम्नियाशी आघाडीवर, नाकामुराकडून प्रज्ञानंद पराभूत. भारताचा युवा ग्रँडमास्टर डी गुकेशने कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेच्या 11व्या फेरीत अमेरिकेच्या अग्रमानांकित फॅबियानो कारुआनाला बरोबरीत रोखले. मात्र या निकालानंतरही गुकेशची गुणतालिकेमध्ये संयुक्त 2ऱ्या स्थानी घसरण झाली. खुल्या विभागातील अन्य 2 भारतीय बुद्धिबळपटूंना पराभव पत्करावा लागल्याचा फटका गुकेशला बसला. भारताच्या आर प्रज्ञानंद आणि विदित गुजराती यांना 11व्या फेरीमध्ये अनुक्रमे अमेरिकेचा हिकारू नाकामुरा आणि रशियाचा इयान नेपोम्नियाशी यांनी पराभूत केले. या फेरीपूर्वी 17 वर्षीय गुकेश आणि गेल्या 2 कॅन्डिडेट्समधील विजेता नेपोम्नियाशी संयुक्त आघाडीवर होते. मात्र गुकेश आता अर्ध्या गुणाने मागे पडला आहे. खुल्या विभागातील अन्य एका लढतीत फ्रान्सच्या अलीरेझा फिरुझाने अझरबैजानच्या निजात अबासोववर विजय मिळवला. स्वीप समितीतर्फे क्रिकेट स्पर्धा उत्साहात.
युवा मतदारांना मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी बेळगाव तालुका स्वीप समितीतर्फे गुरुवार संती बस्तवाड गावच्या मैदानावर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। यात 4 गावच्या क्रिकेट संघाने सहभाग घेऊन युवा मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित केले। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानासंबंधी क्रिकेटच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली। तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राम रेड्डी पाटील यांनी फलंदाजी करत स्पर्धेचे उद्घाटन केले। मैत्रीपूर्ण झालेल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये कार्यकारी अधिकाऱ्यांसमवेत तालुका पंचायतीचे सहाय्यक संचालक, व्यवस्थापक यांनी देखील क्रिकेटचा आनंद लुटला। मतदानाची टक्केवारी वाढावी आणि तरुण मतदारांना मतदान व जबाबदारीची जाणीव व्हावी यासाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। क्रिकेट स्पर्धेमध्ये हिंडलगा, संती बस्तवाड, हलगा व मार्कंडेय नगर येथील क्रिकेट संघांनी भाग घेतला। यावेळी मतदानासंबंधी शपथ देखील घेण्यात आली। या प्रसंगी तालुका पंचायतीचे सहाय्यक संचालक के.एस. गणेश, व्यवस्थापक राजेंद्र मोरबत, माध्यान्ह आहाराचे सहाय्यक संचालक रामन गौडर, मुदकन गौडर, संती बस्तवाडच्या पंचायत विकास अधिकारी श्यामला पुजारी आदी उपस्थित होते। कार्तिकने मारले निलजीचे मैदान। हजारो प्रेक्षकांच्या उपस्थितीत डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटने अवघ्या 6व्या मिनिटाला एक लंगी डावावरती मनीष कुमार याला 4 मुंड्या चित करीत निलजी कुस्ती मैदान मारले। निलजी येथील श्री ब्रह्मलिंग आखाडा येथे श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटना निलजी यांच्या वतीने मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे विरुद्ध मनीष कुमार हरियाणा यांच्यात झाली। श्रीराम सेना तालुका प्रमुख भरत पाटील, ॲडव्होकेट लक्ष्मण पाटील व श्री ब्रह्मलिंग कुस्तीगीर संघटनेच्या वतीने कुस्ती लावण्यात आली। दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती शिवानंद दड्डी विरुद्ध करण कुमार दिल्लीने शिवानंद दड्डी याला घुटना डावावर मैदान मारले। तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती कीर्ती कुमार कारवे विजयी घोषित करण्यात आले। राम पोटरे कोल्हापूर याने मैदान सोडले। चौथ्या क्रमांकाची कुस्ती विक्रम शिनोळी व प्रतीक मेहतर यांनी बरोबरीत राहिली। 5व्या क्रमांकाच्या कुस्तीमध्ये प्रेम कंगराळीने समर्थ लाटेला झोळी डावावर चित केले। मेडद्यांच्या कुस्तीमध्ये निळजीच्या प्रवीण पाटील यांनी रुपेश पाटील कोल्हापूर याला आकडी डावावर चितपट करीत मैक्यांचा मानकरी ठरला। गदेच्या कुस्तीमध्ये कोल्हापूरच्या ऋषिकेश सुतार याने रोहन पाटीलवर विजय मिळवला। आखाड्याचे पूजन मारुती पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। लक्ष्मण पाटील, निंगाप्पा गोमाचे, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झाले। पंच म्हणून अर्जुन मुकुंद पाटील, बाळाराम पाटील, लक्ष्मण गोमानाचे, चंद्रकांत गोमनाचे, बापू कल्लेहोळ, गंगाराम बाळेकुंद्री यांनी काम पाहिले। विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टेओळी, लक्ष्मण पाटील यांचा सत्कार कुस्ती संघटनेच्या वतीने झाला। जिल्हा कुस्तीगीर संघटना अध्यक्ष सुधीर बिरजे, सचिव ज्योतिबा उंदरे, नवीन पाटील मुदगे, श्रीराम सेना भरत पाटील, नागेश देसाई, विन कदम उपस्थित होते। कृष्णा चौगुले यांनी समालोचन केले। उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ। बेळगाव तर्फे उन्हाळी मोफत हॉकी प्रशिक्षण शिबिरास दिनांक 10 एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे। सदर शिबिर दररोज सकाळी 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये व सायंकाळी 4:30 ते 6:30 या वेळेमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे आयोजित करण्यात आले आहे। प्रशिक्षणार्थी मुलामुलींना दररोज नारी शक्तींच्या केळी, दूध व अंडी देण्यात येतात। यावेळी सुधाकर साळके, प्रकाश कालकुंद्रीकर, सविता हेब्बार, उत्तम शिंदे उपस्थित होते। सदर प्रशिक्षण शिबिरामध्ये 10 वर्षापासून 21 वर्षांपर्यंतचे मुलामुलींनी सहभाग घेतला आहे। प्रशिक्षक उत्तम शिंदे, नामदेव सावंत, गणपत गावडे, प्रशांत मंकाळे, सुधाकर चाळके आदी प्रशिक्षण देत आहेत। प्रशिक्षण शिबिरामध्ये खासबाग, अनुगोळ, चन्नमानगर, वडगाव, भाग्यनगर, गणेशपूर, खानापूर, गुंजी, निट्टूर आदी भागातून 45 मुलामुलींनी सहभाग घेतला आहे। तसेच आज अखिल भारतीय हॉकी टुर्नामेंटसाठी हॉकी बेळगाव वरिष्ठ मुलांचा संघ हुबळी येथे 18, 19, 20 रोजी होणाऱ्या सामन्यासाठी रवाना झाला, अशी माहिती प्रकाश कालकुंद्रीकर यांनी दिली। आणि याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथे संपते। धन्यवाद।